देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय. पटत असेल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी. पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. अशी परिस्थिती झाली, दबाव आहे माझ्यावरती. अरे द्या जुगारून दबाव. नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे. आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे. तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं. असं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं हे आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे. बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही.